नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या. उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर. शुक्रवार 27 सप्टेंबर 2024. काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या. मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमलाला मत देईल, त्यासाठी जुगाड केलंय. भाजप आमदारांचा व्हिडिओ वडंटीवारांकडून पोस्ट. यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची दुसरी मोठी बातमी. एकनाथ शिंदेपासून आमच्या जीवाला धोका, रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचा धक्कादायक प्रकार समोर येते. अकोल्यात लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला. नारी शक्ती दूत ॲपवर 6 पुरुषांकडून खोटी माहिती, आधार कार्ड निलंबनाची कारवाई. आणि यानंतरची मोठी बातमी समोर येते. पिस्तूल हिसकावल्याच्या थेअरीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती. आणि अकोल्यामधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते. वाढदिवसाची पार्टी सुरू असताना सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार. अकोल्यातील धक्कादायक प्रकार. आणि यानंतरची महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रामध्ये 82,299 कोटींची गुंतवणूक, 18,440 रोजगार. हरित ऊर्जा क्षेत्रात राज्य मोठे पाऊल उचलणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते. सोमय्यांच्या पत्नीने आबरू नुकसानीचा खटला जिंकला. संजय राऊत दोषी असल्याचा निकाल, 15 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा. आणि धनगर आरक्षणाविषयी महत्त्वाची बातमी, धक्कादायक बातमी समोर येते. धनगर आरक्षण उपोषणातून 2 तरुण बेपत्ता, जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी सापडली, तपास सुरू. आणि यानंतरची एक बातमी समोर येते. ठाणे नागपूरमध्ये किती गुन्हे घडले किंवा किती अत्याचाराच्या घटना घडल्या, किती लोकांचे एन्काउंटर केले, संजय राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र. आणि राजकीय क्षेत्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. भाजप काँग्रेसनंतर आता राज ठाकरे मिशन विदर्भ, 11 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका.